मित्रांनो नमस्कार। पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपले सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो तुमच्याकडे जर एचपी गॅसचे कनेक्शन असेल, आपण जर एचपी गॅस सिलेंडर वापरत असाल तर आपल्यासाठी खूप महत्त्वाची अशी माहिती आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तुमचे एचपी गॅस सिलेंडरचे कनेक्शन चालू राहावे, सबसिडी जर तुम्हाला मिळत असेल तर सबसिडीचा लाभ तुम्हाला नियमित मिळत राहावा, याकरता तुम्हाला आता एचपी गॅस सिलेंडरची केवायसी करणे गरजेचे आहे। आपण पाहत असतो की शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी आता वेगवेगळ्या प्रकारची केवायसी प्रक्रिया राबवण्यात येत असते। त्याचप्रमाणे आता गॅस कनेक्शन ज्या व्यक्तीच्या नावावर आहे त्याला स्वतःची केवायसी प्रक्रिया करणे गरजेचे आहे। एचपी गॅस केवायसी कशा पद्धतीने करावी याबाबत माहिती आपण पाहूया। मित्रांनो एचपी गॅसची केवायसी करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याजवळ एचपी गॅस पुस्तिका असावी। गॅस पुस्तिका घेऊन आपण एचपी गॅस ऑफिसला भेट द्यावी। या ठिकाणी तुमचा 6 अंकी ग्राहक क्रमांक या ठिकाणी मागवण्यात येतो। त्यानंतर एचपी वितरण ॲपच्या माध्यमातून आपली केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येते। ज्या व्यक्तीच्या नावावरती गॅस कनेक्शन आहे त्याच व्यक्तीची केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागते। केवायसी करण्यासाठी सध्या 2 पद्धतीचा वापर होत आहे, ज्यामध्ये एक पद्धत आहे जी की फेशियल म्हणजे तुमचा फोटो घेऊन तुमची केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येते, आणि दुसरा प्रकार आहे ज्यामध्ये तुमचं फिंगरप्रिंट घेऊन म्हणजे तुमचं बायोमेट्रिक कॅप्चर केलं जातं, त्याद्वारे देखील तुमची केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येते। तर मित्रांनो आपलं जर एचपी गॅस एजन्सी मध्ये जर आपली जोडणी असेल म्हणजेच आपल्याकडे जर गॅस कनेक्शन असेल तर आपण केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, जेणेकरून आपल्याला सबसिडीचा लाभ असेल किंवा आपलं गॅस कनेक्शन हे नियमित चालू राहील, याकरता केवायसी प्रक्रिया करणे खूप जास्त महत्त्वाचे आहे। तर या ठिकाणी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गॅस कनेक्शनची केवायसी प्रक्रिया कशा पद्धतीने होईल, कशा पद्धतीने ती आपण करू शकतात याबाबतची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे। मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला नेहमीच शासनाच्या वेगवेगळ्या योजनांबद्दल माहिती मिळत असते, त्यामुळे आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह, तोपर्यंत धन्यवाद।